बरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या टाळ्या टाळ्या लगा काय एडमिट झालाय तुम्ही काय झालं आम्हाला पटलं तर टाळ्या वाजू का उगाच वाजू का आता एवढ्या माणसांना पटतंय तुम्हाला पटणं झालंय म्हणजे आम्ही काय खोटं सांगतोय का टाळे का वाजवल्या तुम्ही तुम्ही सगळी एडमिट आहे का काय ती भाड पड्यानो टाळ्या सगळेजण वाजवते तुम्ही टाळे का वाजवून नाही ते काय पण बडबडलं त्याच्या मागे काय बडबड एका घरंदाज घरा नाही का आमचं काय बी बडबड करू आम्ही किती घरंदाज घर नाही आम्हाला माहिती आहे सगळं टाळी वाजवाय नाही टाळी वाजवाय तुला काय झालं अण्णा घरंदाज घरा नाही ताणून ताणून मारेन आम्ही काय खोटं सांगत नाही तुम्हाला सांगतो असा बिबट्या मीन काका दारात उभा होय होय वय वय म्हणजे काय गोट सांगतोय मी खरं सांगतोय खरं सांगताय वरं सांगताय आता काय माहित अण्णा या खरजुल्याला सांगा मी एवढं पोट तिडकीनं सांगतो याला कळलं पाहिजे का नाही हा? तो काय म्हणला खरं सांगताय होरं सांगताय बरोबर बोलला की मग अहो खरंच सांगतोय तुम्हाला सांगतो कुठं पण बिबट्या निघू द्या बरं का अण्णा कुठं पण निघू द्या तुम्ही काय गोष्ट सांगितल्यावर नाही कुणा नाही तर मग तुम्हाला सांगतोय आम्ही एवढं गावासाठी झटून फायदा काय आहे तुम्हाला सांगतो एकदा वाघरू बिबट्या काय म्हणते ती असा कानाला धरलं स्वप्नात न कसं धरलं असं कानाला धरलं आणि असं आणून दूध ठेवलं मी काकानं मांजरावानी आमच्या घराने झालाय मोठा इतिहास आहे गुरु नको मी तुमच्यासाठी फायद्यासाठी सांगतोय अण्णासाहेब कुठं पण वाघ बिबट्या काही प्राणी निघू द्या असा धरून नेऊन मी जंगलात सोडणार टाळ्या काय लगा इकडे नुसती टाळ्या वाजत लगेच लागा जागी मोटर बघून येतं गेला पाणी नाही जरा बघून येतो दुसऱ्या रान भिजली म्हणजे आणि माझ्या अंगलं दिलं नाही नाही इथं बघून थांबा लगा आम्ही आहे की राजकारणात तू कशाला लागलाय ताणायला उगं जातो की मी थांबा बरं काय ऐका तुमचं ऐकणं म्हणजे विषय राजकारणाचा नव प्राण्यांचा आहे राजकारण असलं तर मी त्याला सांगितलं राजकारणात पड नको दुसरं कुठं पण पड पण राजकारणात पड नको प्राण्यांना जीव लावला पाहिजे माणसात दहशत झाल्या बिबट्याला हे केला अहो तुम्ही लगेच मला कळवा मी लगेच नेऊन सोडतो त्याला हा म्हणा का म्हणा की अरे आयला विषय तसा आमचा अण्णा आमच्या घराण्याशिवाय वा कोणी धरला नाही आता 7 पिढीची प्रथा आहे धरून काय केला धरून जंगलात सोडल्यात आम्ही वाघ धरून जागला सोडला टाळ्या टाळे ते नव त्यांनी वाघ बघितलाय का तू कधी आयला वाघा सगळं फोटो आहेत आमचं आहे ते अण्णासाहेब बघितले ना तुम्ही फोटो आहेत आमचं आणि तुम्हाला आम्ही डिजिटल असं लावू शकतो पण आम्ही कशाला आमच्या घरानं पहिलं राजघराणं राज्य गेलं पण आमचं घरानं शाबूत आहे का नाही घराण्यात आमच्या काडे हालू दिले आम्ही जुनी हत्यार बित्यार सगळं सगळं आमच्याकडे हा कधी जायचं पाणी पाजा जागीला का नो काय जातो की हा, जा. ए, चला रे. पण अण्णा बरं झालं बरं आपल्या बिबट्या धरणार एक माणूस आहे गावात काय खरं असं जर तुम्हाला सांगतो बिबट्यानं हत्ती हत्तीला माझं बोलणं कळतंय होय होय तुझं करत नसते का म्हणत काल होत आयला तुम्ही चेष्टा करू नका अण्णा बरं का नाही मी मग ठोका टाकेन मग तुम्हाला माहित आहे आम्ही तुम्हाला पटत नसलं तर मग राहू द्या मला वाटलं हे आपा हा एक काम कर हा. ह्यांना एकदा बिबट्या धरूनच जाव तेव्हा ह्याची कळलं आपल्या घराने काय देशात आहे ती. अहो बिबट्या पाहिजे ना बिबट्या आला म्हणजे धरणारच आहे मी हा. सोडणार आहे मी तुम्हाला सांगतो असा धरून आणून आणणार तुमच्या हातात टाळे इडीच आहे तू टाळा. मी पण वाचवा आयला मग तुम्ही एकटं छान आहे तुम्ही त्यातच आहे तुम्ही आमच्यात बसलाय म्हणतो तुम्ही आमच्यासारखं प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे का तुम्हाला प्राण्यांना जीव लावला पाहिजे प्राणी काय असं येत नसते तो त्याला कसं आहे पोटाला दिलं म्हणजे काय भाकरी चुरून असं काला करून तुझा तिला वाघ कच काटून खातोय कशाला कोंबड्या धरतोय काय सांगत नाही हा आणि मटण अंडी बिंडी वाघ आमच्यात खात नाही दूध चपाती तुमचं घराणं लय मोठं आहे 8 दिवसानं एक वाघ सोडलाय मी हो शहरात बांधला होता तरी शिर्डीला सुद्धा केलं नाही त्याला नाही नाही हा हा तुमचं घराणं लय मोठं आहे ते तुम्हीच काम करा दूध बीत सोडून द्या आम्ही बघतो की लांब नुसतं बघा की कधी पण कुठला पण प्राणी आहे दे आपल्यातला जंगलातला त्याला धरून येऊन मी सुट तरूस आता लय तरूस तुम्हाला सांग तुम्ही गावात काढतो मागणी येऊन मला थाटला मी पडलो
असं बघत असा पळत सुटला तुम्हाला सांगतो कोरोनाची वेळ थांबला घराण्यामुळे माणूस प्राणी सगळे आमच्यामुळे उभा राहत नाही काय म्हणायचंय मग काका ते पेटीचं कुलूप निघतंय ना एखाद्या आय टायमाला निघायचं नाही बघा काय? हत्यार सगळे पेटी जायची. हत्यार घासून आणून विचारनं ठेवलीच परवा मी चांगली कोणाला ठेवले घासून गंज पण काढला नसला 10 वर्ष झाली. काय 1,35,000 एक एक हत्यार आहे त्यात हा एक एक आमचा हत्यार विषय वेगळा लग्न असताना आमचा कशाला मी लग्न काढतोय? असल्यामुळे आहे हो. किरकोळ कामाला मी हत्यार बाहेर काढतो शिकारीसाठी हत्यार बाहेर काढत असतो कुठले काम 1,35,000 एक एक गोष्ट. शिकार करता का काय काय प्राण्यांचं नाव करता शिकार आणून मारेल मला नेऊन नाव वन अधिकारी नेऊन फाशी देते तुम्हाला काय कळतं बितं नाही काका ह्या गावासाठी म्हणतो तर का नाही? ह्या धावायसाठी कुठं पण काय पण बोलून चालत नसतोय काका वजनातलं बोलू नका लय नाही रेट तेल नेऊन मला बिना कामाचं प्राण्यांना जेव लावायला असतोय ना प्राण्यांविषयी काय बोलाय ना काका हत्यार आहे ते म्हणतो सांगू का नको याला भेटते प्राणी आपण धरून नेऊन हा. सोडतोय, गावची सेवा करतोय एवढं सांग अरे तुला माहिती आहे का परवा बिबट्याला आपण कायदा करून ठेवला दुधाचा दुधाचा साखर होती तर बिबट्याला साखर कमी होती कमी होती. सपाक होती म्हणाले साखर व्हायची पाहिजे मला काय वाटतं काय यायला लागलाय तुम्ही पण. अरे बिबट्या नसेल मांजर असेल तुम्ही लगानो चांगलं सांगा ऐकणाऱ्या लायकीच नाही खरं जाऊया का असेल ती फायटर खर्च कुठे गेलं गायब झालाय काय असलं आहे काय थांबते तुमचे वरावे आयला वरा म्हणजे तुम्हाला सांगतो राजघराणा आमचा आणि त्यातल्या त्यात घरंदाज घराणा घरंदाज. महाराष्ट्रात आमच्या घराची तोड नाही कोणाला होय आम्ही वजनात आणि आमचं व्हायचं सुद्धा आमचं ही नसतंय तथ्य म्हणजे खोटं काय नसतंय त्यात बघा खरंय खरंय हं. चुलता पुतण्या हे पोरग गावात चाललं का माणसं ऑटोमॅटिक साईड घेते ती म्हणणारी पुढची. जुनी आमची दहशत होतीच हे म्हणणार यांच्या कुठं नादाला लागायचं हा. जुनी दहशत होतीच गावात ए, आमची. थांबा आप्पा का साईड घेते ती घरंदाज घरा नाही म्हणून हा. ते हानतेली म्हणून त्यांना नडलं तर परत आडवच करते त्याला म्हणणार, "अरे, पिशवीत काय उचलून आणलंय कोणाला बघा माझा टाळ्या येड्यानं कोणाचं काय उचलून आणलंय बघा त्या पिशवीत उचलून त्याला काय घ्या कुठं माहिती बाजरी आणल्या तळायला आहे. काय त्याला काय असते होय, परपंच म्हणलं केलं पाहिजे तुम्हाला सांगतो बापू ती खरं सांगते ना वरण हवंय आणि मला येऊन आता झालं का तिथे एक महिन्यात मला बापून शिकून बी काढलं कसं वागायला धरायचं माहितीये का? हळू जाय नुसतं कानाला धराय झाला गार पडला वाघ पडला म्हणजे पडला हा अरे घरंदाज आम्ही उंची प्रमाण पेटी केलेली ए, शाना उठाळून त्यात काढीन नीट बोल असताना घरंदाज आम्ही अरे तुला खरं सांग तू बाबा खरं तुला खरं सांगतो इथं असा थांबलो आजोबाला सांगितलं मला आजोबानं असा होता असा धरला फिरवलं गार 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 टाकला डायरेक्ट कुठे गेला कुठे गेलता जंगलात डायरेक्ट जंगलात आणि वाघ बेग आम्ही भेट नाही बनव लय भेटच नाही आम्ही असा तर तू कानाला गायबच वाघ असा पुढणं जातो पण आम्हाला गुरगुरत ना गुरुच वगैरे मग वरची पेटी कोणासाठी केली हे बापूसाठी आणि हे माझ्यासाठी अरे मी रात्रीच ही तू एकटा भेट नाही कोणाला मी चला लय घरंदाज आमचं बाबा अरे तुम्हाला सांगतो बघा इथं आपल्या इथं वागण्याचं एक बैल मोठा मारका 4 बैल कोणीच घेतला नाही गावान घेतला नाही पण आम्ही घेतला दावणीला आणला गे अरे दावण गुण आमचे दावण गुण आणि आणला सोडला मोकळा गाव हिंडून आले दारात येऊन बसला गे काय कोणाला मार नाही बी तुम्हाला सांगतो आणि बापू आमचं तर फेकत येतात फेकत नाही तर बाबा ती खराय सगळे कराय का सारं वरच आहे हे खराच ए याला माहितीये बाबा आमचं घरंदाज घराना आणि बापू आहे ना वाटीत दूध घ्यायचं त्यात गाला कुसकरून असा वाघाय फुट ठेवला तर वाघ काय बोलायचं नाही गुरगुरु सुद्धा करायचं हे घरंदाज बाबा आमचं ऊस पुरा तुमचाच आहे का अरे पुरा काय झालं रे परच्या बिबट्या रे कुत्र्या चप्पल जाऊ दे घरानं आमचं घरानं बर का सरपंच अण्णा साहेब 3 वर्ष पंढरपूरला मी होतो इचराय कशाला होतो पायरीवर मला माहिती आहे
काय कराय तुम्हाला सांगतो मी सेवा करायला जात होतो आणि ती काहीच नाही त्याच्या पुढचं तुम्हाला सांगतो 5 फूस अंडाकोंडा अनाकोंडा म्हणते त्याला अनाकोंडा. हा 5 फूट अंडाकोंडा तुम्हाला सांगतो जंगलात गेलेलो आफ्रिकेच्या मी असा गुंडाळा की पायाला मी सगळी माया संघ होती सगळी भिवून पळाली असा करून गुंडळून असा करत होता घरानं आमचं घरंदाज असा धरला तुम्हाला सांगतो 5 येड काढला गाठ मारून आफ्रिका जंगलात टाकला अजून ती मला हुडकते ती गाठ सोडायला तर काका म्हणा की खराय खराय अहो टाळ्या म्हणा की काय कराय ही म्हणते ते खरं आहे ना खराय हा नाही तुम्हाला काय काम बी माहिती नाही वर ऐकत बसलाय तुम्ही इथं. आम्हाला सुट्टी आहे टाइमपास म्हणून आलोय आम्ही. सुट्ट्या आहे ना इथं एखादं इथं सोडून द्यायचं लय मनावर धरत बसून अण्णा तुम्हाला माझ्या नादाला लागू नका तुम्हाला सांगतो काकानं मी गाव ताणलं एक वेळाला आणि सगळ्या गोष्टी खऱ्या असतील कोण आहे बिबट्या आपल्या रानाला. हे राहणार आपल्याकडे बिबट्या नाही आपल्या रानात बिबट्या बाजूला. लगा तो का जावा हे माझ्या घरी आला काही येड्या नुसके जाय ना तुम्ही नाही, आपा हं. तुम्ही एवढं भेण्यापेक्षा आता कानाला धरून आणा की बघू कसं आणताय. जंगलातला प्राणी आपल्याला हात लावाय परवानगी नाही अण्णा नाही मला माहिती. बिबट्या लय मोठा आहे बिबट्या. लगा तो माझ्याच घरी कसा आला दुश्मन बनून नसल हे बिबट्या नसल तरूस असेल आपल्याकडे तरूस आहे तर काय होत नाही बिबट्या होता. आम्ही दोघांनी पण बघितलाय होता गेला असेल आता जाऊ द्या मोटर चालू करायला जाऊ नका काय पण असू दे जावा धरा जावा मग काय ते बिबट्या असू नाही तरुस असू काय पण असू. धरला असता पण ती जंगली प्राणी असल्यामुळं आपल्याला परवानगी नाही जावा त्याच्या घरी आता कुठं चाललंय? बस का मी काय म्हणतोय ती धरायला लागते काय तुमच्याच राहणार आहे. असू द्या मग जाऊ द्या माझ्या रानात जाईल कुठं तर बिबट्या नसाल तरूस असाल तुम्हाला अडचण काय आहे धराय आता. नको बिन कामात जंगली प्राण्याला हात लावला म्हणजे मला दंड होईल अहो, सोडायचा नेऊन आपण त्याला काय इजा करायची नाही. काकाला नाही होता आमचं घरानं काका जावा तुम्ही ती नवा तुमच्याच राहणार आहे ती. असू द्या आमच्या रानात आम्ही काही भेट नाही पण असू द्या आमच्या रानात मी अहो, जातो पण ती दुसऱ्या राहणार गेल्यावर दुसरी माणसं भेटतील की नाही. काकाला नाही काकाला मान देतो काकाला नाही जावा ए घाण पड्या का? अरे वाघ येणार तुम्ही चला आपण दोघं जाऊ मग. नाही मला नको मी ए जायला लागतं तुम्हाला काय अडचण आहे. मी एक काम करतो त्या ड्रेस कोड असतोय त्याची पिशवी असते सगळं सामान असतंय काय हे असं बाजरी घेऊन जाऊन चालतंय मी जाऊन घरी कपडे बदलून येतो ड्रेस माझ्याकडे आहे मी देतो तुम्हाला. तसला चालत नाही माझ्या पेसल्या ड्रेस मंतरल्याला ड्रेस आहे तो घातला का वाघ डेला पडतोय तो घालतो का अण्णा माझ्या जेवर उठलाय तुम्ही घालतो की ते येतो असू द्या याचं घालून हा येतोय की मी काय कुठं लगेच या बरं का जातो आयला लगेच येतो. आम्ही थांबतो तिथं घरा बाहेर हा तवर काकाला नाही जावा आत घाला काका चला अरे करायला येऊ द्या काका मला नाही वाटायला. चला की आता काय झालं बघ मी येतो पण माझ्या उसात असला तर मी जरा येतो लगे माझं तो चालू झालं तुमचं. आमच्या रात्रीत वाटण्या झाल्या त्या हा माझ्या उसात असलं तर मी येणार चला तिथं बघूया आधी. रात्री वाटण्या झाली असल्या तर माझा मिळतो मोठा म्हणजे चालतंय. तुम्ही जावा घरी वाघ नेल तुम्हाला वाय आपल्याला घालायला वाघ. थांबा काका उतरा चला काका चला पुढे थांबा चला तिथं चला तिथं वाघ धरायचं चला नाही चला चला लोक असं करायला लागला पाय करायला लागला. काका कानाला धरा वाघ ए परश्या थांबा ते आपाच बरं कुठं आहे बरं इकडे परश्या ये इकडं काय? मी नाही येत. कुठं बघितला होता त्या सारीत आहे. ए त्या सारीत कुठं आहे म्हणते बघा घ्या पुढे काय एका टिपीलेच पळतो त्याला परश्या या की तुम्ही ये मोर दमानी ये काका वा पुढे चला आले काही माझं राहणं होण्या का माझं त्या बांधावरचं पलीकडे आहे रात्रीत आमचं वाटणी झाली आहे. ए, थांबा ते वाघ थांब, कुठं चला. होतं आधी ते पोराला- थांबा ते वाघ कुठं होता नेमका ही तर ए, बघूया बस इकडे. हा, वाघ कुठं होता वाघ इथं होता आणि मी काका वाहिलं राहिलोय आम्ही तिकडे गेलोय
बापून हिरा आले वाटून लगे व्हायला राहिला का तुम्ही मग राहतो आम्ही लगेच. ह्यांचं घराणं सगळं नाटकच करतोय. अरे नाटकच करायला आले सगळे अरे नाही पण माझा इच्छा नव्हतं थांबा उगा कालवा करण्यात कारण त्याला आणि आपल्याला बोलून आणि कसला गेलाय कपडे बदलायला? काय त्याचा भरोसा नाही गेला तर पळून कुठ तर बघूया घरात तर चला बरं बघूया. सरपंच ही काका सोड नका. नाही सोडत काका जात नाही तसं. चला चला. बघितलं का कसलं घरणशाही घरण आहे? हे सगळे नाटकं जायची काय दवा अहो नुसतं गावात मोठं बोलते लई मोठे होय असं चालतंय कपडे बदलायला एवढा वेळ लागतोय चला यांची नाटक आहे ती चुलत्या पुतण्यांची. धरूया की आता अहो ती माणसं कोण आले होती तुम्हाला? घरी आली ती का हा. काय अगं त्यांना मग आले तर सांग त्यांना बरं नाही त्यांना कुठं नेऊ नका म्हणून. का हो? हाय ते झोपलेत. काय झालं तुझा पाय? हाय आपा अहो त्यांना काय त्रास देऊ नका, त्यांना बरं वाटून झालं. हे तुझं आपला नाटक करायला लागला होय? का वाढ कालता ए उठ. का हो आपा उठा. काय बरं नाही काय हा बरं नाही हो. आपा कपडे बदलून येतो म्हणला नाही तू झोपला बी. कशाला येतो म्हणलं बिबटे आलाय बिबटे तिथं राहणार. बिबट्या आज वार कुठला आहे? वाराला तुम्हाला काय करायचंय? वार कुठला आहे तर शनिवार आज माहित नाही. शनिवारचं मी बिबट्याला हात लावत नाही. वय आमच्या घराण्यात सांगत बिबट्याला शनिवारचं शिकार मी कुठल्या ह्याला हात लावायचं नाही, प्राण्याला हात लावायचं नाही. हे असली नाटकाला चला उठा. अरे वारा बिळत काय त्यात नाही माझा ड्रेस पण गावाना हे झाला. काय आणलं? आणलाय काय आणलाय म्हणजे तुम्ही मला आज संपवायला चाललाय वे. तर नुसता मोठं बोलत होता की अरे तुझं टॅलेंट दाखवायचा दिवस आलाय. नशिबान दिवस असा मिळतो तुला. काकाला आज घातला नाही का? काका म्हणतोय ही माझा हिस्साच नाही. अरे वाटणी कवा झाली? रात्री झाली म्हणतोय. हे वाटली नाही झाली. ते दोघ जण दोघं तर राहतात बघू, चल. इथं दुसऱ्या चला, उठा, उठा. कपडे घाली. काय लागा जरा ऐका गेला का माझं लागा. मी काय म्हणतो गेला असेल की आता ती काही जंगलाचा प्राणी राहतो का सांगा अण्णा. त्याला मारायचं आहे का धरायचं आहे ना, तुम्ही धरणार आहे ना. हा अहो त्यांना थंड वाजून आले हो. हा तुम्ही सांगू नका वहिनी आपा धरते तो आमच्या नाही हाय व्यवस्थित. व्यवस्थित. चला काय होत नाही. ऐकणार नाही हो तुम्ही. अहो चला नामाटी वरती का मला? का ना मट कशाला? हा आता लढायला चाललोय बिबट्या संग वड की एक. बरं हिला खाली कपडे तर घाला घेत. कपडे घाला कपडे घाला. बाहेर आहे ये कपडे घालून. अहो ना मट कशाला ओढायला? अगे थांब की तुला पण आज मी आता ह्याला चाललोय लढायला चाललोय ग. कशाला काय कोणाचं लगी बिगन ठरव? लगेन ठरवाय नाही चाललो तुला नाही आता काय सांग. आता कुणाला सांगता मग मला सांगत नाही. सांगा की कुठं जायचं? बिबट्या लढाय चाललोय बिबट्या. अगो बाय अगं बाय म्हणजे तुला काय कळतं का? ती बिबटी आहे मांजर नव्ह. आलो तर घरचा नाही तर शहीदच आहे आज मी. काय तर खायला घेऊन येतात. अगं मी खरोखरचा बिबट्या धराय मला ओसात गाव घालायला लागलंय. तुला खायला पाहिजे मी खायला आणतो काय का आलो तर आणतो खायला. मग चालते की मग मी कुठं दुसरं काय सांगते तेवढं सांगते. तुला नवरा बिबट्या धरायला चाललाय भ्या वाटतं का नाही? त्या माणसाला म्हणतो ना नको बिबट्या कशाला धरते होती आज आम्ही धरत नाही असं म्हणतं का नाही? मी म्हणतो शनिवार धरत नाही तर तू गप उभा राहिल्या. मग तुला मला बिबट्या दाडातच घालायचंय. आता मला माहित नाही एवढं म्हणायचं का नाही म्हणायचं, काय म्हणायचं काय करायचं. वजनातलं बोलायचं असतंय नुसतं. ही खरोखर मला बिबट्या धरा घालायला हे हाय नाही तुमच्या संगवर. काय बोलू? तुम्ही कसलं घाबरलाय एवढं? काय बोलू नको जात तुम्ही. आलू तर नाहीतर गेला. हे लग्नातलं किती दिवस धोंड्यात आलेलं फिरवणार आहे? तू वाघ धरायचं सामान होतं त्यात मग सामान घुमलंय आता माझं काय खरं नाही. तू आहे ना जर आम्हाला माहित नाही किती घरानं घराच्या आहे बघतोच की आज आम्ही नुसतं. लागा घाण पडेल हे झालं जरा. तिकडे कुठं चाललंय? अरे त्या उसात बिबट्या बघाय चाललोय तुम्ही सोडा मला. इकडे नाही इकडे. अरे आधी त्या उसात बघून तू त्याची आई बी आहे का? हा. ए उचला.
अरे 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 मी चालतोय की आता अरे मला उसत आला का ऐका गेला का आता बस 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 की लगा मी चालतो लगा ऐका गेला का उसत काय बापू हा लय मोठा आहे बिबट्या, लय मोठा बिबट्या आहे बापू. आपल्याला कुठं आहे काका कुठं आहे काका आहे बघा तिथं. कुठे काका अरे घाणपडे माझ्या रानात नाही तुझ्या रानात आहे. आणि वाटणी कोणी केली त्याची वाटली जाईल नाही कवा रात्री वाटलं त्याची वाटून दिलं तुझं ऊस आम्ही परश्या वाटलं ना घरात गेलं नाही रात्री. लागा लागा तुम्हाला लागा नको बाप पोराला पण कॅच केलं वेग वाटणी झाली नाही अन्न आमची वाटणी झाली नाही आम्हाला काय सांगू नका ती बिबटे आम्हाला धरून परश्या वाटली जायला का नाही वाटणी झाली आम्हाला ते आलंय तुम्हाला हे आलंय. बरं वाटणीचा काय प्रश्न आहे अंगलट आल्यावर तुम्ही वाटण्या नाही बरं करता आमचा काय प्रश्न आहे नाटकं देऊ यांची. आमच्या इथं आहे ना आज ते आमचा आहे परत मग उद्या धरून. आमच्या रानात आला तर आम्ही काय करू आला का मग ए चिपडीनं वागवतो काय तुमचं तुम्ही बोलात फिरवलेलं तोंड फिरवतो वाघाचं तुमचं तुम्ही बघा आमच्या रानात आहे ना सांगा ना, चांगलं. लगा नो आला का माझा सराप लागल तुम्हाला लगा जरा ऐका की माझं लगा तुम्हाला दया बी आहे का नाही हा. आता वेळ भारी चांगली आल्या हा. मला तुमच्या घराने किती घरात असायचे आता दाखवा तुम्ही. अरे मला कुठं दाखवा आता रा आता लगा अण्णा तुम्हाला काय अक्कल बिकल आहे का नाही काय झालं आता अहो का मला एकट्याला काय मारता का काय तुम्ही माझा ऐका बिबटेच काय तर होईल मी आपा मी आला माहिती तुम्हाला कसं वाटतं सांगा भाऊ काय सुद्धा होत नाही मग चांगला कानाला धरून आणणार होता की. आयला आणला असता की पण ही कसं आहे माहिती आहे का कसं आहे आज मी शनिवारचं पकडत नाही हो. तसलं काय सांगू ना आयो! माणूस आहे ते आताच भे लागलाय आज जायच्या आतच ए नाटक करू नका लगा नाटकं करू नका म्हणजे मी नाटकं कुठे केली ती मला तुम्ही नाटकात गाठलंय काय अरे ना ही कपड्याचं काय भानगड आहे कपडे कशासाठी गाठले माहिती आहे का एकट्याला सांगायची गोष्ट आहे 17 जणांना काय सांगून आपण घालून घ्यायचे का मला एकटं सांगा ते वाघाला माहित आहे खाकी कपडे आहेत म्हणून तर ते सोडल सरकारी माणूस आहे म्हणून अधिकारी आहे म्हणून ते वागायला कळतंय जावात अण्णा कानाला धरून घेऊन या काका इकडे या पुतण्या इकडे बसा इथं बसा हा ही जावा आणि धरून आणा जावा बिबट्या कापड काय असली कशाला काढते तिथे अहो ती बिबट्याला वाटाव सरकारी माणूस आहे म्हणून गाठली ती बिबट्याला धरून घेऊन या जावा पण मी हा बिबट्याला धरून तू आणि माझ्या हातीत असता तर मी आणला असता माझा ऊस पलीकडे आहे तू तो बघायचा लगेच ना तुम्ही लगेच वाटण्या पण करताय व्हय. हातीत वाटण्या झाली कशाला वाटण्या केल्या त्या मी आणि जर आमचं काय असलं तर लगेच एक होताय तुम्ही 10 वेळा मीटिंग बसवली तरी सुद्धा वाटणी झाली नाही काकान दिली नाही आणि आता हिस्सा दिला काका हातीत वाटली काका बिबट्या कानाला धरून घेऊन यायचं होता की हा कुठं पळायला लागलाय आपा अण्णा वाघाचा शिपूट दिसलाय मला तकडे गेलाय अण्णा हा. मी काय म्हणतोय जाऊ द्या रानातला प्राणी आहे फेंडू द्या धरून आणा धरून आणायचंय तुम्ही मागे या तुम्हाला घेऊन जाईल वाघ. काका मला भ्या वाटते चला आतमधून दोघं जाऊ घेतो बघ जाऊ दोघं होत ए आपण थांबू इथं. हा, इथं थांबूया ते घड्याळ द्या की कशाला असू द्या की द्या की कशाला होत आता बिबट्याला गसर होईल नको हे. ते बाली पण द्या काढून चुकून खाल्लं तर काय करतो बिबट्या मरल नाही तर ते मोबाईल काय सांगा गेल्यावर का नाही माघारी येणार नाही. कानाची बाळी अरे मग कशा बाय काढताय तुम्ही बालीवर वळकरी परत आपल्याला होय त्याच्या आईला जाऊ. आमच्या जवळ का काय ठेवून आल्या का तुम्ही लगा काढून मरलो आता कानाला धरून आणा बाहेर बाहेर काका बाहेर तसा गावात नसतोय बिबट्या आता माझ्या डोसक्यात आलं त्याला पिंजऱ्याची सवय असते पिंजरा आणलाय का आता हे खोडा गाठलाय तुम्ही आयला काका पिंजरा पाहिजे पिंजरा पाहिजे त्या विचार करून आलं का आतनं जाऊन? नाही पिंजरा लागतोय पिंजरा आणा मग धरतो आम्ही ती वाघ म्हणणार माझी काही इज्जत बिज्जत काय आहे का नाही मी काय मग एवढी माझी दहशत असून किंमत देणं झाली ती ते हमला करेल की दोघांनी ठरवून आलाय का नाही पिंजरा आणा पिंजऱ्यात जाऊन बसतोय मी ऑटोमॅटिक घेऊन येतो कानाला धरून बसवतो पिंजरा मी घेऊन आलो थांबा इथंच थांबा आपा पळून जातील ध्यान ठेवा. सरपंच वन अधिकाऱ्याला फोन करा आणि त्याला बोलवा कानाला धरून पळत होता आता कुठे झालं वन अधिकारी कशाला पाहिजे पिंजरा आणू द्या थांबा पिंजरा आणू द्या बघा बसा इकडं. चुलता पुतण्याला काय खरं नसतं म्हणे आमचं लगा पळून जातोय मी थांबा इथंच माझी काय लगा नो
म्हणे आमचं घरंदाज घराणं. घरंदाजच घरा नाही पण पिंजरा नसल्यामुळे आम्ही आज आता आता आम्ही निम्यातून जाऊन आलो काय काय ना आम्ही बोलणं चालू झालं दोघांचं. काका म्हटलं कसं काय बरं आहे बिबट्या का? म्हटलं तुझं काय 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 करायचं? चाललंय? जेवायला काही येत आहे पण. ते म्हटलं का बाहेर पिंजरा पाहिजे का नाही कळतं का नाही अण्णा तुम्हाला अक्कल आहे का नाही नुसकं डोसकं वाटले तुमचं कानाला धरायला एवढं तुमचं आहे म्हटलं पिंजऱ्यात काय गरज? अहो त्याची काय न्यायची म्हटलं त्याची इज्जत आहे का त्याला कसा नेणार आपण शिर्डी सारखं नेलं तर त्याची दहशत राहील का परत त्याला पिंजऱ्यात नेला पाहिजे तवा ती वाघ असतो काय म्हटलं तुम्हाला? जेवला काय म्हणलं म्हणते जेवला का एवढं म्हणलं. कारण काय करायला हे लगा मग बघा तुमचं मी गावाचा प्रश्न आहे बिबट्यानं खाऊ द्या आमच्या रानात आमचा बघू तुम्ही का ताणून धरायला लागलाय न तुम्ही का ताणून आमच्या रानातला बिबट्या आहे आमचा पाळल्याला बिबट्या आहे आम्ही जुन्या पुराणी माणसं आमची हा तुमच्या रानाकडला आमची रान आहे. मग यात आला तर आम्ही काय करणार? तुम्ही राखा आम्हाला काय करायचं. असलं काय सांगायचं नाही. तर अण्णा कुठं आहे इथे या गाप तिथं माझा तुम्हाला सांगतोय नाही तुम्हाला घरानं आमचा माहित आहे ताणून ताणून मारील मला सांगा आमच्या रानातला बिबट्या आमचा बिबट्या आहे का नाही मग आमचा बिबट्या आमच्या रानात पडतोय की आम्हाला का ढकलायला लागलाय आपण इकडे या रानात येत नाही का साईडच्या कुठल्या मग अहो, तुम्ही जाळी बिळी मारून घ्या की. होय का तुमच्या रानात काढत नाही का तुम्ही अहो आमच्या रानात असू द्या पाळल्यावाने आमचा आहे तो आम्हाला काय त्रास देत नाही सकाळी पोर घाल तर पोराला काय बोलला का तो काय सुद्धा नाही मी त्या खांद्यावर हात टाकला असं टाकलं. हा मग तुम्ही मोठं कशाला बोलला कानाला धरून आणतो म्हणून अहो मी आणला असता बरं बाहेर त्याला पिंजऱ्याची व्यवस्था आहे का तुमच्याकडं आहे का पिंजऱ्याची व्यवस्था गेल्यात ना सरपंच आणायला. आणाय गेलीत ना अहो आता वर पिंजरे ते म्हणाल माझी काय इज्जत आहे का नाही घाण दम धर तू दम घाण पड्या तुला कळतं का रानं सगळी आम्ही घेतली ती काही आमच्या रानातला बंधू होता आमचा आम्ही बघतो की हा. सगळ्या गावाची रानं आम्हाला जाऊ आता कुठं एक झाला लगेच तुम्ही. एक नाही एक नाही यांची नाटकं आहे ती. काय नाटक नाही ते वाघाकडे कधीच बेस पळाला होता आम्ही दिले घेतले आपलं हा झालं टाका. मग कानाला धरून आणणार होतं की काना जाऊन जेवून खाऊन का आलाय तू रानात आमच्याकडे येडवू नका म्हणून तुझा बाप अंगावर घेऊन झोपला होता घरी जाऊन. लागला अण्णा नुसतं बोलायचं. तुम्ही आमच्या नादाला लागू नका पिंजरा आणा आम्ही धरतो मी जाऊन एकटा घेऊन येतो काय वयाची उद्या पिंजरा आणा आणि कळवा सरकारला बघतो की पिंजरा आल्यावर ना काय करणार आहे तुम्ही? मी आलो लगेच. नाही, काय थांबा, थांबा. अरे लगविला चाललोय लागा तुम्हाला काय जाऊ द्या की काय होतं? काय जाईल बापू झोपला अंगा घेऊन थोडं वाजून आली ती बापूला घरात आल्या का आम्ही दोघं हे काय का नाही हा. लग्नाला जाऊ द्या का नको हा? आम्ही येणार सगळं चला तुम्ही किती माणसं आहे आम्हाला माहिती आहे. आम्ही दोघं आहे का नाही तर बरं राहू द्या नाही जात राहत नाही तुम्हाला सांगतोय मी जात नाही अहो ही जी चिन्ह नाटक आहे ती यांना नाही हालू देऊ नका काका काय म्हणलं माहिती आहे का तू काय ते आमचा काय संबंध नाही या राहणार म्हणलं ते बापून तुम्ही बघा जावं म्हणलं आता कशी मिळली ती आल्या का त्याच्यावर मिळले ती म्हणजे ती वाघा आम्ही पाळल्या येऊन हा जेवण खाणं करून आल्या का आणि त्याच्यावर का तुम्ही उठलाय का मग त्या वाघाला आम्ही एवढी केलं मी आलो की लगेच आलो घेतलं सगळं सांगायचं बसा खाली. पळून जायला बापू, बघायला बापू, लागलाय. थांबा, थांबा. कशाला थांबव नको तुम्ही काय कुत्र्या मला काही वाघा दाडत गाळायला लागले ते थांब लय मोठा आहे लय मोठा आहे काय मोठं मला पळायचं कळलं हा खाद्या हात टाकून निघालो होतो होय खरं हा ना तिकडे धरा तिकडे आमचं घरातलं काय कानात बोलू द्या का नको काय तुम्ही ते ऐकायला लागलं मला तेवढं पळून जायची आयडिया काय तर सांग अण्णा ते बघा की काय ते बघा तिकडे आम्ही येडा आहे. आम्ही येडा आहे. ती बघा की. आपल्याला काय होत नाही थांबा जरा कळून एक काम करा काका इथे या. काकाला गाणं ठेवतो काय काकाला गाणं ठेवतो की गाण वाटीवायला काय तर काय तुमचं मी पाऊस काका आहे, पैसे मी काका आहे. बापूला जाऊ द्या लगेच निघतो हा लगेच ते जाऊन रे असं कर बापू जाऊन ये. ओके सर लगेच आलो. मी जाऊ. नाही लगेच नाही नाही लगा लागी वेळतं. चढवलं तर उतरले कोण म्हणलं संगीत एक काम करा तू थांबायचं काय हा थांबतो उठा ए, अण्णासाहेब परत हुडकून आणणार आहे का तुम्ही? आम्ही दोघं आहे का नाही इथं? पोरं कसली आहे ती अहो हे आता लगी बदलली होती माझं रान नाही अहो, तुझं नाही रान की, आहे. नाही की. राहिलं चेष्टाचा विषय असते. आमचं सगळं लय मनावर धरत जाऊ नका आमचा घरात तुमच्या घरून असा सांगतोय खोटं बोलाय नाही हे लगेच. नाही, आमच्या सगळ्या गोष्टी मनावर धरत जाऊ नका आम्ही तसं नाही आम्ही चांगली माणसं आहे. लय घालून जाऊ या जाऊन बाबू वर्ष माय मागं पळून ये. बरं, तू बिबट्या दिसला परत मोठा आहे ना, काय कर. तो काय काय हे बघ. अरे मी इथं अरे मी चाललो नाही रे चाललो नाही पळत
तू काय लागा तुम्हाला कळतं का नाही काय नाटक काय लघवीला पळायला लागला लघवीला जाऊ दे का पळत नव्हतो तुम्ही त्याच्या मागे मी असं पळणार आहे धावत होतो रेस मला इकडे पहिला सराव करायला लागतो तेव्हा आत घुसतो मी लघवीला जाताना रेस करते ती काय हा हो आता तर मी म्हणतो 5 मिनिटं पिंजरा अनुसार पळावं परत उसाच कसं पळणार तुम्हाला लघवीला ती पोरगी तुमच्या मागे पळाले रात जावा तुम्ही त्यांना ते खोटं बोलणारे घरंदाज घरा नाही त्यांचा ही चिपलीनं बिबट्या धरते ती काय काय बोलात फिरवलं तोंड फिरवतो बिबट्याचं कुठं आहे बिबट्या बिबट्या इकडे मी आहे जर मामा आहे तर मी काय म्हणते लगेच काय आहे त्यांना नाही, वर नाही, आहे ते आहे तर. लगा सोडा नाटक करू नका खतर हे तुमची नाटकं आहेत. तुम्ही माग पळायला पुन्हा खतर नाही तुम्ही मलाच मारायला नाही मी हा? आता बिबट्या आलता मा- म्हणून मी पळत गेलो मला राग होईना तर हा हा हो मी आम्ही तसं चांगल्या घरातली माणसं बस बिबट्या होत नाही हात सुड्या का आला का माझं इकून एक पोरगा आहे तसं कोण नका मी काय काय म्हणतो? गेल्या का बसा गेल्या का कोणा हेरा हे, माझं ऐका ऐका अरे, त्यांनी नुसती नाटकं चालू केली बघा आपल्याला नुसतं काय आणलं हात सोडा गिरेबांना हात घालाय नाही तुम्हाला तुम्ही लगे तू लगवीस ना मग पळायला लागला होता हाव ते रिहर्सल करू लघवी करताना रेसर करते ती ए, थांबा ती पोरगच उचलून नेऊन आत ए, ठेवतो. ती हा पोर- नको 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 त्याला धरा, त्याला धरा. पोराला मी बसतो मी बसतो आम्ही दोघंही बसतो हा. मग उद्या काय व्हायचं हा हा ना पिंजरा लवकर मला दम निघत नाही मला कामावर जायचं आण ती पिंजरा. हा, मला पिंजरा काम. नाही गेली ती थांबा अंगाला हात लावू नका करंट आहे अंगाला त्याच्या होय, होय, असू द्या करंट लागतो काका मी नाही, परत नाही. काका बिका बघायला एका टोक्यात पाडेन तुम्हाला बरं का परत काका बिका चुलता पुतण्या परत ना इथं चेष्ट लावले माझ वाघाय दाड द्यायला लागले करंट आहे त्या मी काय लाईट बोर्डला जाई मॅनेजर आहे सरकारी कापड आहे ते. कपडे घातल्यामुळे वाटत असेल काकाला तुमचं चुकलं मला 2 गलास आणि काम खलास द्या पाहिजे होते जाऊलाच त्या एका ठोक्यात बोरात दसऱ्याला बरोबर पाठवूया हात. हा पटवलं त्याचे मामा जावा जाऊ दे हे तर मला दाब तर देऊ दे नुसतं दाब देऊ दे की मी आम्ही जाणार आम्ही जसं दुसऱ्याला मान देणार नाही आम्ही जाणार आहे नुसतं दाब द्या आम्ही हे करतो. दाब द्या अहो, काय ग बस नाही काय करायचं हे दाब देऊ दे द्या बिबट्याला म्हणाव इथं कसा आवाज नाही विचारता आम्हाला तुझं कोण आहे अहो, काका जायला तुझं तोंडावर येतो का काय तुडगुत कुठं चाललाय हा. आता कुठं आहे बिबट्या आता जावा कुठं इकडे गेलाय काय आला माघारी बघा हे खाल्लं तर कुठं आहे बिबट्या लगा गुस्सर एखादा ऊस बीस परत मला 5 लागल लागा साहेब आणा तिथे तुझ्या एका ठोक्यात आळवा करून दिसतो ए कशाला त्या माणसाला तिकडे पाठवलंय अरे वा काय काय एवढ्या माणसात मी पळून जाते पळून चाललाय कोण पळून काय आणि पळून झाले तुम्ही लगा रस्ता तिकडं आहे मी इकडे उसात पळायला लागलो तरी पण पळू दे नाही लागा राहू दे माझा आणि तुमचा काय संबंध आहे का? हा माझ्या हिरो मी झोपली जाऊ तिकडे थांबा की मी पिंजरा नाही गेली ती पिंजरा नाही गेली म्हणला नाही तुम्ही आणला पिंजरा थांबा आणला थांबा काय लागा नो टाकार उसात यार कुठं आहे पिंजरा कुठं आहे पळून जाते हा हा पळून नाही आणि पळून ए लगा नो काय त्यातून त्या- हे लगा अतरो ए लगा उड्या मारते रे हे लगा लगा अरे फार की अतरो लगा माझ्या पोराला सोडा किती पोरग बघायचं ए, थांब पिंजरा आलाय बरोबर तू 2 कान माझ्या 2 कान पडत हांटल्या कान पडत यांचा डाव साधून तू काय जिरवायची धरली असं ते त्याला काय ते राग मला नाही. ए, पिंजरा आलाय तुमचं घरणशाही कसलाय मला हा, बघायचं येऊ द्या पिंजऱ्यात घालून आम्ही नेतो घरी तुला काय बोलायचं गोटायवर जाणार बघ तिला का बी आगाल तुझी आणि लय मोठा आहे म्हणून कुठं आहे पिंजरा आला ये लागलाय पिंजरा आलाय त्याला आत जावा. चला माणसं आत आली जावा नाही आता मी. वन अधिकारी आले नाही देऊ कोण हा, येतील तुम्ही चला काय गरज आहे त्याची? चला, काय गरज नाही काका पोरगं चला धरा, पोरगं धरा. काका चला काका जावा काका जावा परश्या चला निघा. ए, तोड दिली ना त्याला तू. आमच्या घरात दोघं गेली.
काका नेला काकाला काकाला नेला काकाला नेला बोलत आलता मला बांधापर्यंत असं गपगप राहू दे थांबा थांबा राहू दे रोड नको आरती का आपल्या हातात आहे तर हे चला राहू दे कॅन्सल आमचं वाईट झालंय वाईट घडले आमच्यात चल सोडा आता सोडा घे काकाला नेलं काका आज बीत बसला असेल नाही नाही काकाला नाटक असणार 100%. घालवलं असेल काकाला होय, होय. काय तुमच्यावर भरोसा नाही हा. काकाला हुडकून आणा गावचे का तर बघा आता दोघ जण जावा तुम्ही हा, चला. हे नको पोरगू नको गप गप राहू दे लागा नो हा, हा. हा. ए, इथे राहू दे आता ना आता लागाय नाही माझ्या हा, कानाला कुठं कान गेला का कुठं आहे काका काका आहे का नेलाय काकाला 100% सोडा गेला का बघून ये जरा वाघाने नेला उचलून आपला नेला उचलून तुमचं घरानं सगळं येडच आहे काय आपा आला म्हणला काकाला नेलाय काका आला ना आपला नेलाय म्हणतो आले का मी त्याला उडू माझ्या देखत का वाघाने हात धरलेले का आय ते का आम्ही पळालो लेखा नेलं धरून का आपला लेखा नेला का वाघाला का हा त्याचं लेखा बघायला लेखा गबस सगळी नाटकं करायला गचीला धरून लेखा वाघाला का एवढं खाय प्यायला घालून लेखा सांभाळून लेखा नेलं लेखा त्याच्या आईला खायर करायला लेखा वाघाला हा तरी म्हणतो तो आपला पुढे जाऊ गावाला का पुढे जाऊ नको मारले आमचं ऐकून घ्या मारले नाही ती मस्त आपल्याला वाघानं कोण म्हणतंय काका ही गापा त्याला म्हाताऱ्या माणसाचं उगं मनावर घेताय तुम्ही मला वाघ न्यायला ताणून मारील 5 वाजले आता वाघ गावत नाही वाघ लपून बसलाय पिंजरा आणलाय का कुठं आहे पिंजरा आहे नुसतं बाहेर. आणा घे इथं लगे आण तू कानाला धरून कानाला कवा बसून धरताय काय सरपंच. नाटकं लावले ते? ए पिंजरा ना सरपंच पण आमच्या गावचा असला असला अर्धा उस्म्यान वाघान खाल्ला खाल्ला सरपंच रिस्पेक्ट आहे व काहीतरी इज्जत आहे का नाही? ऊस खायला लागला आता म्हणला पिंजरा कोणी थांबा. अधिकारी आहे? पिंजरा आला काका उठा उठा की ही पिंजरा आणलाय बे. मग काय असतंय तिकडे फिरवा भाऊ जाऊ द्या तुम्हाला काय अकली बिकल्या द्या नाही लागा ही कोंबडी पकडा कोंबड्या बसवायला कोरडा आणलाय लागा तुम्हाला कुत्र्यानं काय कळतं का नाही पिंजरा यो त्यात वाघ जातो यातनं वाघ जातो यात अहो तुम्ही दूध काला वाघाल त्या गावात माझ्यासारखा शहाणा कोण दुसरा आहे का सगळी बाद झालेली आहे एकाच सुद्धा डोकं नाही वाघ काय म्हणाले का कुरड्यात मला ठेवणार वे कुत्र्यानो पिंजरा दिसला माहिती झालं त्याला काय कळत नाही खुरडान काय आहे ती त्याला काय माहिती कोंबड्याचा आहे का वाघाचा आहे आधी वाघ तर धरा हा हा वाघ धरल्यावर बसवणार का त्याला पिंजरा पाहिजे मोठा एवढा येण्यासारखं तुम्हाला काय कळतं ना वाघ म्हणाल त्याची काय दहशतपर्यंत राहील का कोंबड्याच्या खुरड्यात तुम्ही जर वाघ पकडाय बिबट्या पकडून जर ठेवायला लागला दाबून घालूया त्यात खरमाडाल की त्याला त्याची इज्जत आहे नाही घर ठेवणार नाही तो बरं असू दे सरपंच ही नाटकं करायला लागली बरं का आता ए, सरपंच माझ्यासारखा वाईट माणूस आहे मी कुठं पण आडविलून कचा कचा तुडवीन पडणं हा माझी काय चेष्टाच बोलतोय मी ए दम खाऊ ए काय म्हणलं ह्यात बस अरे वाघाचं आमचं बोलणं झालं ते म्हटलं आम्ही ह्यात बसत नाही पिंजऱ्यात. हा. सगळं तुमचं घराने येणं आहे, काही ना काही असंच काम आहे पिंजरा बघायला म्हणलं वाघ बसत नाही हा मग आम्ही म्हणजे पिंजऱ्यात नाही म्हणलं तुमचा पिंजरा मी घरी बघितलाय त्यात आम्ही बसणार नाही नाहीतर मग किती इडे आहे तुमच्या घरात कोण येणार आई घरानंच येणार आहे. कानफडी एका कानफडीत पाडीन वाघाचा आमचा संबंध असल्याशिवाय चुलत पुतणी बोलतोय का नाही मग आहे तर कानाला काय कानाला हा मला मी बोललो ना अण्णा खाली बस हा हात सोडा नाही मी ठोका टाकेन तुम्हाला पळून जा चाला दुसरं काय घेणं हा अहो ह्याच्यात वाघ धरते ती का अहो पण तुम्ही वाघ तर पहिले धरा घे आता काय घेतली? अर्धा ऊस मोडून दोघांनी खाल्ला आम्ही वाघ नाही नाही कानाला धरून यायचं होता ना आपा वाघ येतो म्हटलाय काय आपा परत जाणार नाही उठा अंधार पडायला लागला हा उठा तुम्ही नाटकं चालू केली. तुम्ही पाठ दिसी मी सांगतो आमच्या गावातली काय माणसं बेकार आहे ती त्यांना पिंजरा कोरड्यातला अर्थ कळत नाही असू द्या म्हणतो घ्या मानून बसा कोरड्यात
आला तर इज्जत करा त्याची हा चला जावा मी काय म्हणतोय आपण मोठा पिंजरा आणूया आणि मग नेऊया नाही जावा काय घाल्या कस तर आहेत आपण चला जावा चला की जावा चला, हात सोडा सोडा काका हे काय सोडत नाहीत काय कर वाघ पण काय आपल्याला ठेवायला वाटत नाही ते जीवावरच उठले काय करायचं नेमकं काय चला बघूया हा? खायला कोणाला तर खाल्लंय काका माग सर हा? काय पडले माग हा, बघूया की काय आहे लांबून आहे तुझं भ्या वाटते तुला नको तर खान तुम्हाला सांगू का घरांदाज घराना म्हणतो ही सोडणार नाही ती मला ताणून मारतेली कोण बघ. का खाल्लेला आहे काहीतरी का येड्यागत ऊस खायला तुला काय पुढे दिसते का काय झालंय त्याचं ती बघ की बिबट्या गावला बिबट्या गावला बिबट्या गावला बिबट्या गावला तुम्हाला सांगतो कुणाला तर गिळलंय बिबट्यानं गिळले त्याचं दोतार आहे वास घेऊन बघाय कोणाच धोतार आहे लगा मी काय डॉबरमॅन कुत्रा आहे मी लागा तुम्हाला काय कळतं का नाही तुम्हीच म्हणलाय त्या दिवशी मला ते डॉबरमॅन कुत्र चावले बारक्या म्हणे मला सगळं कळतंय वासावर हे नाव वाचव कळतं मी काय अन्न मला बघा एखादा प्रयत्न करून घ्या वास बघा की या वाज घ्या घ्या की अरे ओळख की कुणाला आहे? आयला तपास यंत्रणेमध्ये तुमच्या दोघांचं डोकं चालतंय मला जरा धोतार ओळखीच वाटत हा. ते नंबर पण आहे इथं. फायटरचं धोतार आहे का काही बहुतेक हा तुम्हाला आता तुम्ही सोडलेली गाठ त्याची एक दिवस सुटून झाली म्हटलं तुम्ही मी सोडून दिली फायटरला खाल्ला बिल्ला का 100% फायटरला खाल्ला सकाळ जर फायटर बी दिसला आयला आम्ही असा त्या तावडीतनं सोडला पुरा गेलाय आम्ही दोघांनी सोडलं देखत- चला आमचा सत्कार करा हा चल परच्या आपण बिबट्या बिबट्या कुठे आयला आता त्याला खाल्लाय माणूस खाल्ला. मग तुमचा कसा सत्कार मग? सत्कार राहू दे आता फायटरचं बघा आधी काय करायचं त्या घरच्यांना कळवा हे जो धोतार नेऊया फायटरला फोन लावून बघा अण्णा लागतोय का तर बघा मोबाईल साठी गेलाय काय तुझ्या बाई. वाघानं तुझ्या पाहिजे मोबाईल साठी गेलाय ना वाघानं चला बाहेर चला इथं आता मला वाटतं त्या वाघाच्या आई बहुतेक पिसाळी असं ना खायला सगळ्याला एवढं उन्हाळा आणला. मोबाईल खाल्ला पण दोस्तार काय काढून खाल्ला का त्याला आला का मला सरकारी माणूस आहे म्हणून सोडल वाघ तुम्हाला सगळ्याला खाईल बिन का माझं बाहेर चला उसाच्या ही फायटरच्या धोताराच आता आपण बाहेर बघूया की जाम पूजन करूया नेऊन. आयला पूजन नाव याला दंड द्यावं लागणार रक्त विसर्जन करायला लागणार काय परत आता काय त्याशिवाय आपल्याला त्याची आत्मशक्ती कशी मिळायची मातीस नाही का? हा वास तुम्ही घेता आता तरी मामा घ्या की दारू त्यांना वास यायचा आहे त्यांच्या अंगात सगळ्या दारूचा वास बरं चला बाहेर चला बाहेर चला बाहेर चला आम्ही तुम्हाला सांगतो आमचा घराणं असताना घरांदाज कसं धरलं आम्ही असा धरला हा चला धरलं नाही आता सांगा नाही अर्जुन एकदा जातो काय आता आम्ही भेट नाही जाऊन तिथे आमच्याकडे आम्ही जातो म्हणजे त्याला खाल्लाय म्हणून सांगतोय तुम्हाला चला आपण वाईट झालं पण राव. वाईट झालं चांगला होता उद्या बिचारा. खाऊ द्या फायटर चांगलं उतराव या अरे मग तू सकाळवरून दिसत नाही कसं काय फायटर ते पोराला घ्या पिंजरा बाहेर. कसा का असं ना फायटर लय चांगला होता. काय करायचं हे माणूस चांगला आहे. मग काय केलं का त्याला कसा काय नेसायला का ते काय करायचं बरं कसा का असं त्याला नेसायला का काय आता याला धन द्यावं लागणार अण्णा आता गावचाच मी प्रतिष्ठित नागरिक म्हणलं मला सगळं खर्च करावं लागणार आणि काटक गोळा करा काटक गोळा करा घ्या लाकड कसं लागतं दोतार नुसतं राहिले का अडकायत बी त्याच्या घरी बिरी काय सांगायचं आहे का नाही परत सांगू काय आता येतात काय ते कुठं काय शिवायला यायचं का हात पाय काय डोकं काय आहे का सांगा दोतार आहे नुसतं पण घरी सांगितलं पाहिजे का नको तुम्हाला सांगतो हे काय आहे फायटरचं धोतार दोतर चला ते लाकड धरते तिथं चला 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 आपण येण्यासारखं बोलू नको त्याच्या घरी कळूया की रे आपल्यावर केस करतील ते असं नाही का ही काय आहे दोस्तर आहे कुणाचं आहे फायटरचं आहे. चला धन देऊया तसं नसतं कळवाय लागतं वकील साहेब चला तुम्हाला एका ठोक्यात ही आहे काय आता होता आहे कुणाचं आहे जळल्यावर त्याची काही निषेध राहील का नाही पुरावा काय राहणार नाही की अरे घाण पडे एका ठोक्यात तुला पाडीन दोस्तर आहे नुसतं ते माणूस कुठे गेला आपल्याला अडकू दिली की येडाय तू तुम्ही बघितला का त्याला खाल्ल्याला कुणाला फायटरला चला धन देऊया खाल्लेला म्हणजे काय आमच्या हातात नाही आला तो काही आता तुझा वाघ आमचे बसला नव्हता काय म्हणा माणूस चांगला आहे.
अण्णा वाईट झालं बरं का वाईट झालं. बरं का कसा का असा फायटर मासे आणायला सांगितले बरं का फायटर बद्दल 2 शब्द बोलू का बोला की. तुम्हाला सांगतो माणूस दिसायला वरनं खर्जुला होता माणसाला म्हणजे त्याच्यावर बघितलं का चिड येत होती एखाद्याचा खून खोलत होता ह्याचा नरड कसा दाबावं पण शेवटी आता कसं आहे शेवटी देवाच्या हातात आपल्या हातात काय आहे काय आहे आपल्या हातात काय नाही, हा? काय नाही, काय नाही. काय तुमच्या हातात आहे कुत्र्यानो भाषण चालू नाही तर टाळे घरानं सगळे आणि तुम्हाला सांगतो मी काय 6 मिनिटं उभं राहून त्या दोस्तराला आपण श्रद्धांजली वाहूया आणि आता रक्षा विसर्जनचा काही कार्यक्रम होणारच नाही कारण आता एकदम सगळंच करावं लागणार आहे काय आपल्याला त्यात काही धड नाही मास नाही काय काय नाही, काय हा? बरोबर. आणि घरानं वजनातला असल्यामुळे आम्ही ही सगळ्या पुढाकारण घेऊन आम्ही पूर्ण खर्च केलाय फायटरचा उद्या बोर्ड लावा आमचा आणि बिबट्या धरायला आम्ही होतो त्यामुळं आमचं नाव झालं पाहिजे तुम्हाला सांगतो नाही बरं कुणाला लावायचा कुठं भूत विधाले काय कोण आहे फायटर आहे का? फायटर आहे की थांब फायटर इकडे लोक ही कुठं आलं थांब तिथं बस खाली बस अण्णा इकडे या दोघं पण या वकील साहेब या अण्णा साहेब या बाकी कोणी येऊ नका तुम्हाला एक एक चप्पल मारणार आहे मी हे जर दोतार त्या भागात गेलं कसं ही बिगर दोतारा येतोय तुझं काय होतं तिथं? बिगर हा. दोताराचं काय होतं हा कुठं हा ना की. कशाला थांबा की हा दोतार कसं गेलं पाणी पाजा गेल तू माझ्या उसाला आमच्या उसात दोतर काढून पाणी पाचतो तिथनं उडून आले वाऱ्यानं नाही अण्णा बापू आपल्या रानात कोणतरी हा काही डेली जातंय हेच गेला असणार आहे मला सांग तुझं दोतार उडून चिलार का पेटत होतो मी तुझं दोतार बरोबर उसात ते पण एवढ्या अडचणीत खाली तुम्हाला सांगतो व्यवस्थित पडलं होतं काय सांगतो आहो सकाळी पाणी पाजत तुम्ही उसाला लगा ह्यो पाणी पाजत होता उसाला उसात उडून दोतार गेलं काय माझ्या उसाला पाणी पाजत तुमच्या नव्हतं तू उलट उभं राहिला होता काय उलट उभं राहिला होता आहो नाही काढून ठेवलं होतं साईडला आणि उसाला पाणी पाजत तुम्ही नाही अण्णा एवढ्या उसाला जाऊन आतमध्ये उसात दोतार गावलं या फायटरच्या दोताराचा निकाल लागला तर बांधावनं उडून गेले फायटरच्या दोताराचा निकाल लावल्याशिवाय सरळ नाही नाहीतर ही काय आपल्या काय खरं नाही आमच्या उसात त्याचं दोतार गावलं कसं काय बिबट्या दिसला कसा काय बिबट्या पण गाव ना पुरा ऊस उडकला आम्ही काकाना अण्णा आमच्या उसात ह्याचं दोतार राहिलं गेलं उडून कसं आणि दुसरी गोष्ट सगळ्या उसात ना घांजार सुटलाय ती एक महत्व हा आणि तुम्हाला सांगतो त्याचा सोक्षमेक्ष लावला तर बरा आहे आमच्या उसात आतापर्यंत तालुक्यात बिबट्या दिसला नाही माझ्या उसात बिबट्या दिसला कसा मी आलो 1 मिनिट सुट्टी देणार नाही उभं राहू दे मला ए दरा अण्णा ए दरा करावं लागलं हे यार मग एक पाय धर एक धरा सकाळ जर न लागा बिबट्या म्हणून मला हे नि लागानो जीव गायला आला माझ्या राहणं तुझं दोस्तार राहणं कसं होय तुझं दोस्तार राहणं अण्णा त्या कुत्र्याला खाली बसवा आणि व्यवस्थित इचरा हा ए बाबा सांग काय आहे ते? बसवा सोडा की बसली जात नाही आता बसवा हे मारामारी करू काय झालंय आधी सांगा हा ए आपा आला असेल वाऱ्या बिर्याणी एक उडून आलो असेल चल राहू दे चल सोक्ष मोक्ष लावलं तर बरा नाही तर मी विहिरीत उडी टाकेन तोंडाला फडकं बांधून ए बाबा सांग खरं काय आहे ते मला आप्पा जिरवायची होती आणि मला वकील साहेबांनी सांगितलं होतं वकील कोण सांगत होता वकील सांगितलं होतं.
सुट्टी नाही देणार आता. लागा पळ घे कवा पळायचा तू. गेला धरा वापर राहू द्या. नाही नाही आता राहत नसतो. वकील साहेब सोडायला बी नाही काय केलं. अण्णा आम्ही नाही काय केलं का मला कशाला धरा लागलाय. नाही काय केलं ना इकडे बसा. अण्णा इकडे बसा. तुम्हाला सांगतो ती कुत्रा आला का तोरस आला का त्या खरजुलेली तर माझ्या पुढे बसवा. अण्णा बाकी घालावा गावचा प्रश्न इज्जत जाईल. त्याला आणू दे थांबा. काका दगड काय हुडका आता ए, थांबा, ए. मारायच नाही इकडे या. तुम्ही एक काम करा तुम्ही जावा. सरपंच तुम्ही जाऊ सरपंच बसा. हा जाऊ हो जावा तुम्ही दत्रे मामा तुम्ही जावा. जाऊ तुम्ही. काकाला असू दे. काकाला कशाला घर पेटवायला. काका काकाला असू दे. काका जर रगात काय नाही पाडून टाकेल इकडे वकिलाला. हे जावा तुम्ही. काय केलं काका मी ऐक देवा जावा. हे थांबा त्याला इथं बसवा. हे तुम्ही पण जावा पारण. ए जाऊ जावा जावा. ए जावा तुम्ही जाऊ. लगा जा की लवकर घाण पड्या जा की आता जा की. मला डोळा उचकावतोय का थांबा थांबा. आता हा रगात बघितलं का आमचं फिरतय ना माघारी. फिरतंय माघारी. हा नाही ते खावाटच आहे रगात. हो आता हंटला असतं दगड डोक्यात तुझ्या मग कळलं असतं. गेली अण्णाकडे बसा. माझा विषय काय माहिती बिबट्या आम्ही गेलो उसात. आम्ही दाडच करून गेलो उसात. बिबट्या गावलं नाही धोतार गावले. बिबट्या उसात आला कसा आणि धोतार गावलं कसं फायटरचं धोतार गावलं कसं ते मला सूक्ष्म लावा. नाही वकिलाच्या टाळू आहे ती पण 4 केस काढेल. ए सांग तुझं दोतार गेलं तिथं कसं काय. वाऱ्याने उडून गेले हा? वाऱ्याने उडून गेले. थांबा खोटान ताई खरा मारा काय रे मारा मारी करू नका रे. लगा बिबट्या तोंडात मला असं कोंबलाय आणि मागणं आता घालताय आणि मारू नका तुम्ही. अजून दंडाला हात लावायचं आता काय काम आहे. नेला का बिबट्यान तुम्हाला. तुझं दोतार आलं कसं तेवढं सांग अण्णा. नाहीतर मग मी तुम्हाला तुझा सोडणार नाही. मी सगळ्याला मारेन. ना तुला गावातनं बाहेर काढेन तू व्यवस्थित खरं सांग. मला पाचशे आणि काकाची जिरवायची होती कशी. की आतमध्ये भ्या घालून बिबट्याच भ्या घालून. बिबट्या आणला कुठं नाही. बिबट्या कुठं आणला होता. हा बिबट्या मी इकत आणला. कसला खोटा हा हा खोटा होता. भेलाय तुम्ही. होता खोटे बिबट्याला टाकले. काय मी धराय सगळी यंत्रणा लावली होती. अण्णा कुत्र्यासारखं गप पडायचं माझ्यासारखं एक तरी शब्द बोलावं तुम्ही. माझ्याची इच्छा आहे. तुम्हाला सांगतो गेलो का नाही उसात तुमच्या सांगण्यावर गेलो का नाही. जिरवली सगळ्याची. जिरवली का नाही म्या. हा कोंबड्या खोरड्यानं आयला मी आता लगत तुम्ही सांगतो तुम्ही गेलतो का नाही अण्णा उसात गेलतो ना. दाडच आमचं तुम्हाला सांगतो राज्य गेलं पण घराना शाबूत आहे आमचा. अजून आमचं वजनातलं बोलणं अजून काही दिलं पडलं नाही. होय दिवसभर आम्हाला चुलीला जाळ घालायला लावला. कुठं आहे कोंबडा. मग मला राग येईल का नाही. बोल पुतण्या बोल हा बद्दल बोल. ह्याला कळू दे जनतेला घरानं काय माफ जायची. कसं आहे वाघ धराय का काही धरू शकतो आम्ही. घाणपडे घरानं जाईल तुमचं. हा नाही काका अजून मार खाईल बघा. आणि वकील साहेब तुम्ही लावले मी करा. मी कशाला लावले. तो काय म्हणला वकील साहेबांनी सांगितले. हे काय तर खोटं बोलतोय. काय काय कोणी सांगितलं. केस वकील साहेबाला द्यायची होती. वकील साहेबांना सांगितलंय मला. यात काय केस आहे. काय केस वन विभागाची केस टाकायची तुमच्या अंगावर. अरे आम्ही बिबट्याला हातच लावला नाही. बिबट्या गावलाच नाही. बिबट्याचा विषय नाही तर बिबट्याला मारलाय तुम्ही. बिबट्याला मारलाय. गाणपणानं कोंबड्याचं कुरडा आणून दिला. आम्ही उडकून आलो. बिबट्या नाही बिबट्याला मारला. बिबट्याला मारते. बिबट्या दिसला तर लगा गाव आम्हाला लगा 4 दिवस बाहेर निघत नाही. तिला का सांगलीत गावलाय म्हणून कळलं का आम्ही इकडे झोपतो. 8 वाजता लगा लगवेल जायला येत ना आम्हाला. हे लगा तुला कोण कळतं का लगा. अण्णा सांगा की. होय अण्णा मग कसं म्हणत अण्णा त्याला कानाला 8 धरून वाजता बाहेर जर आणतोय. आपल्याला लगवी लागलं तर आपण भीतोय तर बाहेर जायला. आणि हे सांगतंय गाणपड बिबट्याला. आणि कुस्कारून दूध चपाती कुस्कारून काला करून बिबट्याला घालते. मग आम्ही घालतोय. आमची इच्छा आहे. आम्ही काय कुस करून दूध घाली. मांजराला घालतात. चला मांजराला तुम्ही बिबट्याला नाही. अण्णा वाढवायचं का सांगा. जाऊ द्या तुम
तुमचा मोठीपणा बोलणं तुम्हालाच नडले. मोठेपणा कुठं आम्ही आहेत खरंच बोललोय. कशाला मोठीपणा सांगत बसू सांगत येताय गावात ना तुम्ही मग गेलतो का नाही उसात घराण्याचा मोठीपणा मोकळं उसात गेलतो का नाही बरं आता असं करा जावा तुम्ही पण घरी. चुकलं म्हणून पाया पडायला कोण मी चुकलं म्हणून पाया पडणार नाही. केस टाकेन वन विभागाची केस टाकेन वन विभागाची केस टाकेन मी. आप्पा ह्याच्यावर केस पडते आप्पा पसरायला लागला बिबट्या म्हणून आपल्याकडे. ए बरं ए वन ए नको ती वन विभागाची केस वन विभागाचे वन काय का म्हणते ती? वन विभाग त्याची केस टाकेल म्हणते फायटर बस काय आपल्याला का तुला काय कळलं नाही वकील माझ्या संघ आहे त्यामुळे कोणी काय बोलायला बस नाही. खाली खाली बघा कोणी घाण पडेल नाटक करायला नाही. वकील या इकडे कोण तुला काय म्हटले तुला कोण काय म्हटले तुम्हाला सांगू का प्राण्याविषयी आम्हाला लय प्रेम आमचं करण्याला पहिल्यापासून प्रेम आहे ना काका आम्ही तो ठेवतो म्हणून म्हणून घ्यास काय रे कानाला धरून आणताय बिबट्याला नाही ते आमचे पहिल्यापासून हे आहे आणि तू ते वनी बघायला त्या काय बोलू नको तिकडं काय कोणाला कळून अण्णा मला नेते धरून पुतले मोठा हाणत मला धरून नेते अण्णा सांगा तुम्ही ए झालंय आता त्यांचं. काय करूया मग आता काय करूया मी मला 50,000 द्यायला लागते देतो हा चल वकील चला चला उठा चला उठा. ह्या दोघांचं जिरवणं ना आमची विहिरी झडली कमी झाली. चला उठा. जावा 50,000 जिम्मेदार कोण आहे चला हा 50,000 जिम्मेदार कोण आहे अण्णा हा ना त्याला धरून. हा नाही काय मग केस टाकेन मग केस टाकेन मग आप्पा काय मागतो काय नाही माग तुम्ही जावा काय मागतोय मिटवलंय घ्या करा मिटवलंय केस काका तुम्हाला काय कळतं भेटतं का नाही डोसक्यात मी आहे ना तुमच्या अहो मला फाशी होईल तुम्हाला जेलमठी होईल जावा तुम्ही तुम्हाला काय खर्चायला देऊ का नको जावा वकील साहेब मला सांगा बिबट्या आहे या उसात म्हणून खोटी अफवा पसरवणारला काय सजाव त्या फाशी आहे डायरेक्ट फाशी आहे फाशी तुम्ही अभ्यास केला ना त्या होय मला माहिती आहे सगळं. ह्या कुत्र्याने पसरवल्या बघा सकाळ तर ना आम्हाला उसात घातले बिबटे म्हणून ए कशाला त्या नादाला लागलाय वकील साहेब तुम्ही माझ्या बाजूने बोला सोडून त्यांच्या बाजूने कुणाला घेत नाही मी सगळ्या सामान धरतोय बरं मी ठेवा एवढं बा हे मिठवायचं काय आहे तुला सजाव त्या आम्ही सांगणार हे ना अशा मी ठेवा एवढ्या बर हा. अरे आमचं घरानं दिलदार आहे मिटवतो आम्ही पण तुम्हाला सांगतो असा बिबट्या आला होता मी न काका असं बसलो होतो असं दूध भाकरी शाहीसाठी रुचून बसला तो शाहीन साखर दिला म्हणून रुचून बसला होता अण्णा बसला. चला झाले ना मिटले ना आता चला